मित्रांनो, तुम्हाला रिटायरमेंट नंतर कशी लाईफ जगायला आवडेल? अशी जगायला आवडेल की अशी जगायला आवडेल? साहजिकच तुमचं उत्तर पहिलं असेल, कारण की प्रत्येकाला वाटतं रिटायरमेंटमध्ये पण आपण आपली लाईफ एन्जॉय केली पाहिजे. आता आपण पैसे कमवतोय, मग कोणी 10,000 रुपये महिना कमवतोय, कोणी 50 कमवतोय, कोणी लाख रुपये कमवतोय, कोणी 2 लाख रुपये कमवतोय. आता तर आपलं सगळं योग्य चाललं आहे, तरी आपल्या काही गरजा आहेत ते आपल्याला पूर्ण करता येत नाही. आणि रिटायरमेंट नंतर जर का तुम्ही प्रायव्हेट जॉब करताय, एखादा बिझनेस करताय, तर रिटायरमेंट नंतर सुद्धा आपल्याला पैशांची गरज पडणार आहे. मग तेव्हा काय होणार आहे? मग तेव्हाची लाईफ कशी असणार आहे? आता जर आपण बी रोवून ठेवली तर रिटायरमेंटमध्ये त्याचं मोठं झाड झालं असेल आणि त्याची फळं आपण इझिली खाऊ शकतोय. त्यामुळे आत्ताच ही वेळ आहे जेव्हा आपण चांगली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नाही, दोन नाही, टोटल 5 असे रिटायरमेंट प्लॅन सांगणार आहे. आणि खूप जबरदस्त प्लॅन आहे, कारण की मी रिसर्च केला, मार्केटमध्ये 50 पेक्षा जास्त रिटायरमेंट प्लॅन्स आहे. पण मग हे प्लॅन जे आहे त्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहे, प्लस आपल्याला डेथ बेनिफिट मिळतो, भरपूर सारे बेनिफिट मिळतात. हे मी काढलंय कारण की मी कुठलाही ॲडवायझर नाही आहे, मला कुठलीही पॉलिसी विकायची नाही आहे, मला कुठलाही रिटायरमेंट प्लॅन तुम्हाला विकायचं नाही आहे. आणि या कुठल्याही लोकांनी मला पैसे दिले नाही की तुम्ही याची माहिती सांगा. पण आर्थिक नॉलेज एक अशी गोष्ट आहे, कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी ही आपली सिरीज चालू आहे. आणि या सिरीज अंतर्गत मी तुम्हाला आर्थिक नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय, माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की बघा, काही जण 20,000 रुपये कमवत आहे, पण तरी ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा सुखी असणार आहे, कारण की त्यांनी परफेक्ट त्यांचं जे आहे ते करून ठेवलं आहे. म्हणजे आर्थिक जो बॅलन्स आहे तो प्रॉपर करून ठेवला आहे. आणि काही काही जण लाख रुपये सुद्धा कमवत आहे, पण मग चांगली गाडी घे, आयफोन घे, हे घे, भरपूर खर्च करताय, ट्रॅव्हल करताय. या गोष्टी केल्या पाहिजे, पण आपलं आर्थिक नियोजन करून जर केल्या तर भविष्यातही आपल्याला चांगले पैसे किंवा आपण चांगली सेव्हिंग करू शकतोय. आणि तुम्हाला वाटतं मी जर सेव्हिंग करतोय त्यामुळे भविष्यात सुद्धा मला कामाला येईल. एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा मी लहान होतो, पहिलीत ॲडमिशन घेतलं, तेव्हा मला 7,000 रुपये फी भरावी लागले. आणि आत्ताच्या काळात जर कोणाला पहिलीत ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला 50,000 ते 70,000 रुपये भरावी लागतात. 20 ते 25 वर्षापूर्वी पहिलीला ॲडमिशन घ्यायची जी किंमत होती ती 5,000 ते 7,000 रुपये होती, तीच आता 50,000 ते 70,000 रुपये झाली आहे. म्हणजे बघा किती मोठा गॅप वाढलाय. आणि आत्ता जो आपला खर्च जातोय, समजा आपल्या महिन्याला 20,000 रुपये खर्च लागतोय, पण 20 वर्षानंतर त्याची 2 लाख रुपये किंमत झाली असेल किंवा तेवढा खर्च आपल्याला लागू शकतोय. त्यामुळे त्याच्यासाठी आत्ताच आपल्याला बांधणी करावी लागणार आहे. आणि तशाच काही रिटायरमेंट प्लॅन मी तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा, नॉलेजेबल माहिती आहे. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, रिसर्च करून काही बेस्ट रिटायरमेंट प्लॅन तुमच्यासाठी आणले आहे. आता डायरेक्ट त्या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑफिशियली तुम्हाला माहिती देतोय. मग LICची आहे, टाटाची आहे, SBIची आहे, गव्हर्नमेंटची आहे, ज्यामध्ये आपण चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग वन टाइम तुम्ही करू शकताय. एकदम पैसे आले आहे, एकदम 1.5 लाख रुपये भरले किंवा एकदम 5 लाख रुपये भरले, किंवा तुम्ही महिन्याला करू शकताय, किंवा तुम्ही 3 महिन्याला करू शकताय, किंवा तुम्ही 6 महिन्याला पैसे भरू शकताय, किंवा तुम्हाला वार्षिक भरायचे तर वार्षिक भरू शकताय. भरपूर सारे ऑप्शन आहे, भरपूर सारे टर्म्स अँड कंडिशन आहे. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या एजपासून करू शकतोय, कधीपासून आपल्याला पैसे मिळणार, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला योग्य तो प्लॅन निवडायचा आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्ही निवडू शकताय, किंवा तुम्ही जस्ट अभ्यास करा, इथून माहिती घेऊन टाका, त्यानंतर रिसर्च करून सुद्धा तुम्ही करू शकताय. आता डायरेक्ट तुम्हाला माहिती सांगतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जे रिटायरमेंट प्लॅन तुम्हाला सांगणार आहे ते LIC म्हणजे भारतीय जीवन विमा निगम यांचे भरपूर सारे प्लॅन आहे. पण प्लॅन फॉर युअर लाईफ टाईम गॅरंटेड मंथली इन्कम नाव, यस, गॅरंटेड मंथली इन्कम तुम्हाला पाहिजे आहे. तर LICची नवीन जीवन शांती योजना आहे, ती नेमका काय आहे ती तुम्हाला सांगतोय. म्हणजे काय, तर इथे बघा भरपूर सारे बेनिफिट यायचे. म्हणजे काय, इथे बघा एकदाच आपण प्रीमियम भरणार आहोत आणि त्याचा कायम इथे लाभ घेऊ शकतोय. कुठली वैद्यकीय तपासणी नाही आहे, ऑनलाईन ऑफलाईन आपण भरू शकतोय. आणि भरपूर सारे बेनिफिट आहे. काय बेनिफिट आहे, तर सेवानिवृत्तीचे उत्पन्न. म्हणजे जेव्हा आपण रिटायर होऊ, मग तुम्ही 40ला होताय, 50ला होताय, 60ला होताय, 70ला होताय, जेव्हा पण रिटायर व्हाल तेव्हा तुम्ही जो ठरवलंय की मला या वर्षापासून पैसे पाहिजे, तर त्या वर्षापासून तुम्हाला गॅरंटेड इथे मंथली इन्कम सुरू होते. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टॅक्समध्ये सुद्धा सूट मिळते. अनेक जण म्हणतील या रिटायरमेंट करण्यापेक्षा आमच्याकडे जर 1.5-2 लाख रुपये आहे किंवा 5-10 लाख रुपये आम्ही ते FD मध्ये टाकू. पण FD मध्ये टाकताय तर तिथे तुम्हाला टॅक्स लागतो, पण इथे तुम्हाला कर सवलत सुद्धा आहे आणि इथे व्याज पण जास्त मिळत आहे. या 2-4 गोष्टी जेव्हा आपल्याकडे आर्थिक नॉलेज येतं, आपण याचा अभ्यास करतो, तेव्हा ते आपल्याला समजतात. त्यानंतर पेमेंटमध्ये लवचिकता आहे. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला कधी भरायचे, महिन्याला भरायचे, 6 महिन्याला भरायचे आहे, किंवा तुम्हाला कधी पाहिजे आहे. आयुष्यभरासाठी उत्पन्न आहे, म्हणजे एकदा पैसे भरून तुम्ही आयुष्यभरासाठी इथे इन्कम घेऊ शकताय. त्यानंतर
भरपूर सारे इथे रायडर्स असतात आणि मृत्यू बेनिफिट पण आहे. म्हणजे इन केस तुम्हाला असं वाटतं यार मी तर माझ्या भविष्याची निधी करून ठेवली, पण समजा काही झालं आणि मी नाहीच राहिलो तर मग तुमच्या मृत्यूनंतर जे पण तुमचे लाभार्थी आहे त्यांना हे पैसे दिले जातात, त्यामुळे त्यांची पण लाईफ इथे सिक्युअर होती. आता तुम्हाला बघायचं आहे तर इथे बघा ही यांची PDF आहे, यामध्ये सगळी माहिती दिली आहे, सगळा अभ्यास करून झाला आहे, कारण की मी स्वतःसाठी बघत होतो त्यामुळे मी सगळ्या कंपेअर केल्या आणि त्यानंतर ज्या योग्य वाटल्या त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. म्हणजे वन टाइम तुम्ही ते 1.5 लाख रुपये टाकू शकताय. तुम्हाला जास्त टाकायचे तर जास्ती किती पण टाकू शकताय, कमीत कमी 1.5 लाख रुपये टाकू शकताय. त्यानंतर तुम्हाला कसे पैसे पाहिजे, म्हणजे 1000 रुपये मंथली पाहिजे, क्वार्टरली 3000 पाहिजे, इयरली 6000 रुपये पाहिजे, ॲन्युअली 12000 रुपये पाहिजे, ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकताय. PDF मध्ये सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जी LIC पॉलिसी आहे नॉन लिंक नॉन पार्टिसिपेट आहे, म्हणजे कुठल्याही मार्केटची लिंक नाही आहे, त्यामुळे 100% सेफ आहे. त्यानंतर याच्यात वयोमर्यादा काय तर तुमचं वय 30 आहे किंवा 79 आहे, त्या दरम्यान तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकताय आणि कमीत कमी 1.5 लाख रुपये इथे इन्व्हेस्ट करू शकताय किंवा जास्त असेल तर जास्त पण करू शकताय. मग 10 आहे, 15 आहे, 50 लाख आहे, तुमच्यावर आहे. ओके. त्यानंतर वेस्टिंग वयोमर्यादा. वेस्टिंग वयोमर्यादा म्हणजे काय आहे, जेव्हा तुमचे हे पैसे चालू होणार आहे, तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे, मग कमीत कमी 1 वर्ष आणि 12 वर्ष. म्हणजे तुम्ही इथे जे पैसे टाकले तर 1 वर्षानंतर इथे तुम्ही आयुष्यभर इन्कम घेऊ शकताय, 12 वर्षानंतर सुद्धा घेऊ शकताय. आता जी तुम्हाला लाईफ टाईम इन्कम मिळणार आहे ती 1000 रुपये प्रति महिना आहे, 3000 रुपये तिमाहीसाठी, 6 महिन्यासाठी 6000 रुपये आणि वर्षभरासाठी 12000 रुपये. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकताय. ओके. त्यानंतर मृत्यू लाभ काय मिळतो, तर जे पण आपण पैसे भरले त्याच्या 105% किंवा जे पण आपले पैसे जमा झाले त्यावर यांनी काही व्याज दिलं आहे आणि यामधून जर आपण काही ॲन्युटी रक्कम काढली आहे, यापैकी जी जास्त अमाऊंट असेल ती मृत्यू लाभ म्हणून मिळते. त्यानंतर मित्रांनो दुसरी रिटायरमेंट पॉलिसी SBI कडनं आहे, SBI लाईफ सरळ रिटायरमेंट सेवर. ही पण एक जबरदस्त आहे, स्वातंत्र्याची हमी देणारा रिटायरमेंट निधी. तुम्हाला पाहिजे तर इथे कॅल्क्युलेटर पण दिलं आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट पण करू शकताय. पण आधी थोडक्यात तुम्हाला याचे लाभ सांगतो. रिटायरमेंटसाठी तुम्हाला निधी मिळणार आहे आणि वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्ही इथे पाहिजे तर बचत करू शकताय. LIC साठी किती होतं, 30 ते 79 होतं, या SBI साठी 18 पासूनच तुम्ही करू शकताय. अजून एक चांगली गोष्ट आहे. ओके. त्यानंतर किती वयासाठी करू शकताय, काय करू शकताय, तर इथे बघा तुम्हाला कॅल्क्युलेटर दिसून जाईल. तुम्ही या वेबसाईटवर आले, तुम्ही जे गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला दिसून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल, त्यावर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. तुम्ही इथे जस्ट तुमचं नाव वय टाकू शकताय आणि ते करू शकता. तुम्हाला पॉलिसी टर्म किती पाहिजे आहे, किती ॲन्युटी पाहिजे आहे, लाईफ ॲन्युटी पाहिजे आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनमध्ये दिसून जाईल की तुम्हाला किती बेनिफिट होतोय आणि कशा प्रकारे तुम्हाला हा लाभ मिळतोय. आता कोण कोण खरेदी करू शकतोय, तर मिनिमम 18 वय तुमचं आहे, तुम्ही खरेदी करू शकताय. मॅक्झिमम इथे 60 वर्षापर्यंत तुम्ही खरेदी करू शकताय. वेस्टिंग एज किती आहे, तर 40 वर्ष आणि 70 वर्ष. म्हणजे 40 वर्षानंतर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणं चालू होईल. मग तुम्ही 39व्या वयात जरी केलं तरी तुम्ही 40 मध्ये घेऊ शकताय आणि तुम्ही 68 मध्ये जरी केलं तरी तुम्ही ते करू शकताय, तुमच्यावर आहे. ओके. त्याच्यानंतर पॉलिसी टर्म किती आहे, तर 10 वर्षाची आहे आणि 5 वर्षाची आहे. मॅक्झिमम तुम्ही 40 वर्षापर्यंत घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही 18 मध्ये करताय तर 40 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकताय, पण जेवढं लवकरात लवकर घ्याल तेवढं चांगलं आहे. ओके. त्यानंतर बेसिक सम ॲश्युअर्ड. इथे बघा 1 लाख रुपये आणि मॅक्झिमम काहीही लिमिट नाही आहे. मग तुम्हाला पाहिजे तर सिंगल, इयरली, हाफ इयरली, मंथली तुम्ही ते भरू शकताय, घेऊ शकताय. ओके. आता याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे SBI लाईफ सरळ रिटायरमेंट सेवर हा इंडिव्हिज्युअल नॉन लिंक बचत पेन्शन प्रॉडक्ट आहे. ओके. जे मी तुम्हाला सांगितलंय, तुमचं वय 18 ते 65 आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे किमान वार्षिक प्रीमियम, म्हणजे वर्षाला तुम्ही किती भरू शकताय, तर 7500 रुपये भरू शकताय. जे तुम्हाला पाहिजे तर महिन्याला भरा, 6 महिन्याला भरा, वर्षाला भरा. म्हणजे 7500 तुम्हाला कमीत कमी भरायचे. मग जास्तीत जास्त तुम्ही 10,000 भरा, 15 भरा, 20 भरा, 25 भरा, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यावर आपण भरू शकतोय. आणि बेसिक सम इथे 1 लाख रुपये असणार. मग पहिल्या 5 वर्षासाठी गॅरंटेड बोनस तुम्हाला मिळणार आहे. मग सुरुवातीच्या 3 वर्षासाठी सम अश्योरच्या 2.5% आणि नंतरच्या 2 वर्षासाठी सम अश्योरच्या 2.75% आपल्याला मिळतं. तुम्हाला पाहिजे तर इथे बघा कॅल्क्युलेटर पण दिलं आहे. तुम्हाला अप्लाय करायचं आहे, बेनिफिट पाहिजे आहे का, आपण हे सिलेक्ट केलं पाहिजे, तर इथे पण तुम्हाला सगळी माहिती मिळेल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ती पण तुम्ही चेक करू शकताय. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची रिटायरमेंट पॉलिसी आहे रेग्युलर इन्कम गॅरंटी प्लॅन. ओके. हे टाटाकडनं येतं, जो की ट्रस्टेबल ब्रँड आहे. आता याचे काही हायलाइट्स तुम्ही बघू शकताय. जी पण रक्कम तुम्ही भरणार आहे त्यावर आपल्याला 8.35 पासून 13.03% इथे मंथली इन्कम होते, जी की आपण 5 वर्षासाठी पॉलिसी घेऊ शकतोय, 8 वर्षासाठी घेऊ शकतोय, 12 वर्षासाठी घेऊ शकतोय, आपल्यावर आहे. ओके. म्हणजे कमीत कमी 5 आहे आणि जास्तीत जास्त 12 आहे.
लाईफ कवरसुद्धा आपल्याला मिळतं. त्यानंतर मंथली इन्कम आपण घेऊ शकतो, म्हणजे जी पण रक्कम आपण टाकली आहे त्यावर 8.35 पासून 13.35% आपल्याला व्याज मिळतं, जे की आपण 10 वर्ष मंथली इन्कम घेऊ शकतोय, 16 वर्षासाठी घेऊ शकतोय, 24 वर्षासाठी घेऊ शकतोय. आपल्याला पाहिजे तर आपण काही ॲड ऑन सुद्धा करू शकतोय, म्हणजे तुम्हाला काही गंभीर आजार वगैरे आहे हे पण तुम्ही करू शकताय, पण यासाठी तुमचा मेडिक्लेम असेल तर बेस्ट आहे. हे फक्त तुम्ही पेन्शनसाठी ठेवा. त्यानंतर या मंथली इन्कम पॉलिसीचे फायदे काय, तर सगळ्यात पहिला बेनिफिट आपल्याला मिळतो की लाईफ कव्हर प्रोटेक्शन आहे. त्यानंतर गॅरंटेड मंथली इन्कम आहे. त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की आपल्याला किती इन्कम पाहिजे, 10 वर्षासाठी, 16 वर्षासाठी, 24 वर्षासाठी. त्याच्यानंतर प्रीमियम बूस्ट पण आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं माझ्याकडे थोडे जास्त पैसे आले तर तुम्ही तुमचा प्रीमियम वाढू शकताय, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जास्त इथे मंथली इन्कम होणार आहे. ओके, बाकी इन्कम टॅक्समध्ये सवलत पण आपल्याला मिळते. बाकी जर तुम्ही बेनिफिट बघायला गेले तर भरपूर सारे बेनिफिट आहे. टर्म्स प्लॅन तुम्ही कितीचं घेताय त्यावर आहे, मिनिमम किती एज आहे, मॅक्झिमम किती एज आहे ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर चौथा आणि बेस्ट पेन्शन प्लॅन आहे नॅशनल पेन्शन स्कीम. ओके, ही इतकी जबरदस्त आहे, याचं कॅल्क्युलेटरद्वारेच तुम्हाला माहिती सांगतो. जसं की बघा, मासिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करू शकताय महिन्याला, समजा तुम्ही ते महिन्याला करू शकताय 2000 रुपये. आता किमान तुमचं वय चालू आहे 33 वर्ष चालू आहे समजा, मग 33 वय तुमचं चालू आहे आणि तुम्हाला वाटतं की 10% मला इथे इंटरेस्ट रेट मिळायला पाहिजे, मग 10-11 जे पण तुमचं असेल ते तुम्ही ते टाकून घेऊ शकताय. 60 वर्षापर्यंत करावे लागते, म्हणजे 33 + 27 60 होणार आहे. मग आपल्याला किती मिळणार आहे, तर आपण इथे गुंतवणार आहोत 6 लाख रुपये 48,000 27 वर्षामध्ये. मग त्याच्यावर आपल्याला किती रिटर्न मिळणार आहे, मग या 27 वर्षामध्ये ते त्यांच्याकडनं स्वतः काही व्याज करणार, मग ते 6,48,000वर आपल्याला 27,98,000चे रिटर्न मिळणार आहे. म्हणजे टोटल आपली पेन्शन संपत्ती किती होणार आहे, म्हणजे 6 लाख, म्हणजे जवळपास 6.5 लाख रुपये गुंतवून आपण 34,46,365 रुपयाची आपली पेन्शन संपत्ती होणार आहे. ही पण एक जबरदस्त आहे. फक्त हिचं एवढंच एक गोष्ट आहे की 60 वर्षानंतर आपल्याला मिळते, म्हणजे जे पण तुमचं सध्या वय चालू आहे त्याच्यापासून तर तुमचं 60 वयापर्यंत होण्याचं जेवढं पण वय आहे, जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग तुम्हाला पाहिजे की 5,000 मी करू शकतोय, तर इथे मी 5,000 टाकलं तर इथे बघा इन्व्हेस्टमेंट किती झाली, 16 लाख रुपये, 20,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली आणि इथे किती मिळाले, तर 69,95,000 झाले आहे. म्हणजे टोटल आपल्याला 16,86,00,000 इथे मिळणार आहे NPS मध्ये. ओके, तर ही पण एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे गुंतवले किती आपण, एवढी रक्कम गुंतवली आणि जे वाईट तुम्हाला दिसतंय एवढे आपल्याला इथे रिटर्न मिळाले, तर ही पण एक जबरदस्त पेन्शन प्लॅन आहे. त्यानंतर अजून काही प्लॅन आहे, जसं की मॅक्स लाईफ गॅरंटेड लाईफ टाईम इन्कम प्लॅन आहे. हा पण नॉन लिंक आहे, त्यामुळे 100% सेफ आहे. कमीत कमी 25 वयापासून 85 वयापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आणि इथे पण मासिक प्रीमियम आपण 1,000 रुपयांपासून 12,000 रुपये वार्षिकपर्यंत घेऊ शकतोय. तर ज्यांना पाहिजे तर ते हे पण चेक करू शकताय. त्यानंतर टाटाची माहिती मी तुम्हाला सांगितलीच आहे. आणि अजून एक आहे कोटक पेन्शन प्लॅन. हा पण एक जबरदस्त पेन्शन प्लॅन आहे. किमान 30 वयापासून आपण 55 वयापर्यंत हे करू शकतोय. वेस्टिंग मर्यादा म्हणजे कधीपासून आपल्याला पैसे मिळणार आहे, तर 45 पासून 70 पर्यंत आपण घेऊ शकतोय. म्हणजे तुमचं 45 वय झालं तर तुम्हाला मंथली इन्कम इथे स्टार्ट होणार आहे. ओके, मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 10 ते 30 वर्ष 10 वर्ष लिमिटेड पे प्लॅन आहे, तर याची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल. आणि मिनिमम तुम्ही ते 2 लाख रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकता, म्हणजे 2 लाख रुपये 2 लाख टाका, किंवा जास्त असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकताय. तर हे होते आजचे बेस्ट पेन्शन प्लॅन, ज्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, याच्या लिंक तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही कम्पेअर करू शकताय. आणि जर तुम्हाला तुमचं भविष्य सिक्युअर करायचं आहे तर नक्की तुम्ही पेन्शन प्लॅन घेतला पाहिजे, जेणेकरून भविष्यातही आपण एन्जॉय करू शकतोय, आपली लाईफ योग्य प्रकारे जगू शकतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.